आणि जयंतींना पण माहीत आहे महाराष्ट्रातला एक चेहरा आल्याशिवाय चांगदेव जाधव शिव महाराष्ट्रातले राज्याचं मार्केट जॅम होत नाही. चांगदेव जाधव जिथं जाईल तिथं मार्केट जॅमच करतं. जनतांसाठी मी राज्य करतो, मी भाषण करतो, मी फक्त काही सकाळ बोलत नाही. तुमच्यामधलं तरुणामधलं एक टायगर निर्माण करायला बघतो, एक रक्तसळसळ करायला बघतो. आपल्या महाराष्ट्रातल्या राज्यातलं एवढं मोठं टायगर ग्रुपच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात इतकी मोठी संस्था चालवणारे तानाजी जाधव टायगर ग्रुपचा अध्यक्ष, एवढं मोठं ते अध्यक्ष आहे. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात इतकी मोठी शाखा आहे, त्या इतक्या मोठ्या संस्था आहेत, त्या इतकं मोठं ग्रुप आहे तानाजी भाऊ जाधवचं टायगर ग्रुप. आज संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतात ग्रुप गाजला. मग त्यानंतर त्यांच्या ग्रुपचे सहकार्य पिंटू माने, अमोल माने म्हणणारे ग्रुपचे, आणि मग ते त्यांच्या ग्रुपमध्ये एक खागा म्हणून एक पोरगं होतं, एक छेडछाड करत त्यांची इज्जत लुटत होतं. मग मी इज्जत वाचवली टायगर ग्रुपचे असे कार्यकर्ता हे असं म्हणले. मग तानाजी भाऊ जाधवची टायगर ग्रुपची पोरं मला मारून टाकायचा प्रयत्न करायला लागली, मला संपवायचा प्रयत्न करायला लागले, माझ्यावर हल्ला करायला बघायला लागली. मला 20 पोरं घेऊन पिंटू माने परत तुम्हाला सांगतो अमोल माने मला हुडकाय माराय बघायला लागली, ही माराय बघायला लागली, मला धमकी द्यायला लागली, मला फोन द्यायला लागली. मग महाराष्ट्रातल्या राज्याचं टायगर ग्रुपचे संस्थापक तानाजी भाऊ जाधव असं शिकवते का गुंडगिरी वाढवायला आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यावरती, सामाजिक गरिबावरती आम्हाला मारायचा प्रयत्न करा. बघा महाराष्ट्रातल्या जनतानं तुम्ही आता तर जागा चांगदेव जाधवला संपवायचा प्रयत्न करायला लागले. ती छत्रपती शिवरायांच्या मावळ्याचा आवाज बंद करायला बघायला लागले, कायमचा हे आवाज बंद करायला बघायला लागले. महाराष्ट्रातल्या जनतानं तुम्ही आता तर जागा टायगर ग्रुप मला संपवायला बघायला लागले. असं टायगर ग्रुपच म्हणायला पाहिजे संपवायला मला बघायला. त्यांच्या ग्रुपचं नाव घेतलं पिंटूनं नाव घेतलं टायगर ग्रुपचं आहे. आम्ही अमोल मानेंनी नाव घेतलं आम्ही टायगर ग्रुपचं आहे, तुम्हाला आम्ही संपवणार आहे, तुम्ही 5 मिनटं या मला संपवायचा प्रयत्न करायला लागले टायगर ग्रुपची पोरं. तानाजी भाऊ जाधवला ही एक मेसेज पाठवतो यूट्यूबच्या माध्यमातून, तानाजी भाऊ जाधव मी पण टायगर नाही, मी पण चांगदेव जाधव आहे. महाराष्ट्रातला एक समाजामधला काही काळी समाजमधला एक चेहरा आहे, काही काळी समाजमधला मी पण एक चेहरा आहे. मला पण हलक्यात घेऊन चालत नाही, मी पण काही काळी समाजमधला एक चेहरा आहे. मी एक चेहरा 18 पकड जातींचा चेहरा आहे. आणि छत्रपती संभाजी महाराज शपथ घेऊन सांगतो, आणि छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, शिवरायांचा मी मावळा 18 पकड जातींसाठी लढणार आहे, आणि मी कधी जातभेद करत नाही. मला हे असं संपवायचे. तुमची मुलं बघायला लागली, ती तुमचं नाव सांगून तुमच्या नावाखाली गुंडगिरी करायला लागली, ती हुकुमशाही करायला लागली, लोकांना मारपीट करायला लागली, रस्त्यावर मारायला लागले, आया बहिणीची आबरू लुटायला लागली. ते खागा म्हणणारा पोरगं तुमच्या टायगर ग्रुपचं पोरगं तिथे इज्जत लुटत होते, ही करत होते, ते करत होते. आम्ही तिथं वाचवलं, आम्हाला ते 15 पोरं घेऊन हुडकायला मारायचं. हे असं चालले का तानाजी भाऊ जाधव? तुम्ही जनतांसाठी लढता, जनतांसाठी एक टायगर निर्माण करता, लोकांसाठी लढता, गोरगरिबांची मदत करता, ज्यांच्यावर अन्याय होईल त्यांच्यावर भ्रष्टाचार होईल तिथं टायगर ग्रुप उभा राहतो. या टायगरच्या नावाने ओळखणारं तानाजी भाऊ जाधव तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात टायगरच्या नावाने ओळखते. मग ही तुमचीच पोरं मला का मारायचा प्रयत्न करायला लागली, मला हे काय करायला लागले? तानाजी भाऊ जाधव तुम्ही फोन केला तर मला चालेल, माझा यूट्यूबला पण नंबर भेटेल, ह्याला पण नंबर भेटेल. आणि संपूर्ण महाराष्ट्रात यावेळी राजसाहेब ठाकरेंचा मी कार्यकर्ता आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतांनी मला प्रेम दिलं. शिवरायाच्या मावळ्याला संपवायचं सोपं नाही, मला मारलं तर संपूर्ण महाराष्ट्रात दंगल होईल, दंग पेटलेली. मला हात लावला तर माझ्या केसाला धक्का लागला, तर माझ्या कोराला धक्का लागला. महाराष्ट्रात इतकं मोठं दंगल पेटल, इतकं मोठं हे आंदोलन पेटल. चांगदेव जाधव महाराष्ट्रातल्या भविष्याचं एक प्रेरणा आहे, आणि छत्रपती शिवरायांचा विचार संपूर्ण महाराष्ट्रात आई जगदंबीच्या आशीर्वादानं देणार आहे. टायगर ग्रुपच्या अध्यक्षाला हेच इच्छितोय, गोरगरिबावरने अत्याचार करू नका, भ्रष्टाचार करू नका. तुमच्या पोरांना सांगा ग्रुपमधल्या पिंट्याला आणि त्या आमल्याला सांगा ग्रुपमधल्या, हे तुम्ही असे शिकवून देता का गोरगरिबावरने अत्याचार भ्रष्टाचार ही चार? आमच्या आईला पण खलास केले की तुम्ही मारून टाकले, जीव मालवून टाकले की तुमच्याकडे न्याय मागायला आलो, त्यावेळेस तुम्ही मला ऑफिसच्या बाहेर हाकलून लावलं, धक्के मारून लावलं. हेच का टायगरच्या नावाने तुम्हाला ओळखणार? हे असं अत्याचार करू नका. काय काय केलं भल्या माणसा, माझ्या देवाला साळं करते, किती जरी कमवलं, किती जरी काय केलं, सगळं खाली सोडून टाकायचं आहे. मानुक्षी ठेवा, मानुक्षीमध्ये राहा. महाराष्ट्रात एवढं हुकुमशाही करून तुमचं वजन आहे, मस्त तुमचं वजन आहे. संपूर्ण महाराष्ट्रातले तुम्हाला नेते ओळखते, ते सगळे ओळखते, ते संपूर्ण महाराष्ट्रातले नेते टायगरच्या नावाने जगभरात फेमस आहे, सगळ्या भारतात फेमस आहे. काय मला पोरं पाठव, चला मारा टायगर ग्रुपची ही पाठवा, शिवरायांची मावळं पाठव, पण मी मेलो तर चालेल, मी हलक्यात मला घेऊन चालत नाही छत्रपती शिवरायांच्या मावळ्याला. आणि मी भेटत नाही, माराय सकाळ भेट नाही. आत्ता सकाळ माराय बसलो, मी आता सकाळ माराय बसलो, जनतांसाठी माराय बसलो. ही मला काय धमकी देऊ नका, तुमच्या पोरांना समजून सांगा. महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात मनसे सैनिक रस्त्यावर उतरतील, संपूर्ण
संपूर्ण महाराष्ट्रात मनसे सैनिक रस्त्यावर उतरतील, संपूर्ण महाराष्ट्रात मनसे सैनिक रस्त्यावर उतरले तर मग ही आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र राजसाहेबापर्यंत पोचलं. तर मग राजसाहेब म्हणले माझ्या कार्यकर्त्याला, माझ्या फॅनला आज तुम्ही मारायची धमकी करत आहे. मग मला ते पोरगं पण म्हणलं राजसाहेब ठाकरेचं टॅटो का काढला, टॅटोवरनं पण मला मारायला चालू केलं, टॅटोवरनं पण मला मारायला चालू केलं. राजसाहेबांना त्यानं बघा ही संपूर्ण महाराष्ट्रात यामिनी चीफ राजसाहेब ठाकरेंचा टॅटो आहे. ही संपूर्ण महाराष्ट्रात यामिनी चीफ राजसाहेब ठाकरेंचा हे टॅटो तुम्हाला दाखवतो बघा. ही राजसाहेब ठाकरेंचा टॅटो मी काढला आहे. तुम्हाला सांगतो पूर्वीच्या टाईममध्ये किती 4-5 महिने झाले टॅटो काढून 5-1 वर्ष झालं राजसाहेब ठाकरेंचा मी टॅटो काढला. मग मला संपवायचे प्रयत्न करते ते, मला मारायचा प्रयत्न करते ते. ही राजसाहेब ठाकरेंचा टॅटो मनसे यामिनी चीफ राजसाहेब ठाकरे. मग मला मारलं कोणी तर संपूर्ण महाराष्ट्रात माझे मनसे सैनिक संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरलेले, आंदोलन करतेले, मला हात लावला टायगरनं. मग संपूर्ण महाराष्ट्रात इतकं भडकाल पेटेल, इतकं महाराष्ट्रात वातावरण पेटेल, ही मला काय धमकी देऊ नये. जय हिंद, जय शिवराय.